धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. सप्तशृंगी यात्रेसाठी खानदेशातून भक्तांचा जनसागर. ठिकठिकाणी सेवाभावी उपक्रमांनी भाविकांना दिलासा. खानदेश कुलस्वामिनी आई सप्तशृंगी माताच्या दर्शनासाठी खानदेशातून लाखो भाविकांचा जनसागर वणीगडाकडे उसळला आहे. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने भक्त मोठ्या भावाने श्रद्धेने पायी दिंड्या वाहनांद्वारे आणि गजर करत गडाकडे प्रस्थान करत असून संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळे आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत ठिकठिकाणी उल्लेखनीय सेवा उपक्रम राबविले आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धुळे शहरातील देवपूर येथे हरिओम मित्रमंडळ यांच्या वतीने भाविकांना थंडगार टरबूज वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रवासात थकलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला. हरिओम मित्रमंडळातर्फे दरवर्षी सालावादामध्ये गडावर पहिल्या भाविकांसाठी पाण्याची टरबूज, चहा, बिस्किट असं 3 दिवस ही सेवा अखंड चालते. काही लोकांचे हाल नको व्हायला, त्यांना जास्तीत जास्त सुविधा लोकांना मिळालं पाहिजे यासाठी हरिओम मित्रमंडळ सदैव सक्रिय असतात. आणि आमदार अनुप भैया यांच्या आदेशाने आणि आमदार कार्यालय हा कार्यक्रम लागला आहे. तसेच धुळे येथील टोलनाक्याजवळ अंमळनेर येथील युवा कार्यकर्ते आकाशभाऊ परदेशी मित्रमंडळ परिवार यांनी आईस्क्रीम वाटप करून सेवाभाव जपला. यात्रेनिमित्त भाविकांसाठी आकाशभाऊ मित्र परिवारातर्फे आईस्क्रीम वाटप ठेवली आहे. आम्ही आकाशभाऊ मित्र परिवार सर्व प्रत्येक कार्यात अग्रेसर असतो. रक्तदान असो किंवा काही समाजाचा काही उपक्रम असला तर आम्ही सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन सामाजिक कार्यक्रम राबवत असतो. आज आम्ही लडिंगच्या पुढे थोडंसं आईस्क्रीम वाटप ठेवली आहे. अजून याच्या पुढे बी आम्ही लडिंगच्या पुढे 2-3 ठिकाणी आईस्क्रीम वाटप ठेवलेली आहे. तरी आम्ही लडिंग घाट परिसरात मंडोर प्रतिष्ठान यांच्या वतीने उसाचा गोड रस वाटप करण्यात येत असून कठीण घाट मार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अंमळनेर तालुक्यात सरांचे एकदम भारी ज्यूस होता, एकदम भारी वाटला. रेस्टॉरंट एकदम आवडलं मला. उलट्या वगैरे होत होते, मला वांट्या वगैरे होत होते, पण खूप छान सेवा केली दादानी. अभिमान वाटतो मला, भारी वाटलं. अंमळनेरवरून आले आम्ही. एकदम भारी जत्रा जाते. किती वर्ष तुमचं? 7वी. इथं घस पिऊन कसं वाटलं तुम्हाला? दरम्यान आर्वी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व सेवा उपक्रमांमुळे खानदेशातील सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि धार्मिक एकात्मतेचे प्रेरणादायी दर्शन घडत असून सप्तशृंगी यात्रेला अधिक उत्साहपूर्ण वातावरण लाभले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. जाणाऱ्या भाविकांसाठी आर्वी गावात तर आमची श्रद्धा असल्यामुळे सगळे गावातील ग्रामस्थ व आमचे भगवान भाऊ, भगवान शिंदे, अरुण गवळे, मी नाना शिंदे, आम्ही सगळे मिळून सोमनाथ माऊली, नागेश बापू वगैरे आम्ही सगळे मिळून करतो. हे जवळजवळ 5-6 वर्ष आहे. तर बेसन भाकर पण करतो, पिठलं भाकर, आणि कधी कधी वेळ नसली, मजूर नसला तर मग आम्ही मसाले भात आणि शिरा असं दरवर्षी देतो. सुवर्णकार कारागीर संघटना सराबाजार धुळेतर्फे गेल्या 38 वर्षापासून सप्तशृंगी गडावरती पायी जाणाऱ्या भक्तांकरता कळवण नांदुरी घाटामध्ये सुवर्णकार कारागीर संघटनेतर्फे वनाई ग्रुपतर्फे भंडारा महाप्रसादाचं आयोजन व थंड पाण्याचं वाटप करण्यात येतं. याही वर्षी सगळं उत्साहाने सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्व सुवर्णकार कारागीर संघटना सराबासीतर्फे सर्व मिळून आम्ही आता काही आमचे कारागीर बांधव हे पायी आता निघालेले आहेत गडावर जाण्यासाठी. आणि आता आम्ही परवा दिवशी जो भंडाऱ्याचं आयोजन आहे, रविवार व सोमवार रोजी 2 दिवस आम्ही भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व पायी जाणाऱ्या भक्तांनी, सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पायी जाणाऱ्या भक्तांनी महाप्रसाद व थंड पाण्याचे
प्रत्येकाने लाभ घ्यावा. सुवर्णकार कारागीर संघटना सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बोल आंबे माता की जय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.